रोहित बडवे वेदवाणी या आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करा। अखिल गुणनिधान जगन नियामक परमपिता परमात्मा श्री पांडुरंगाच्या अपार कृपेतून दिव्य महान विभूती संत महापुरुषांच्या अनंत आशीर्वादामधून समस्त सज्जन वृंद, समस्त भाषणी मंडळ, समस्त ग्रामस्थांच्या अथक परिश्रमातून, नियोजनातून साकार होणारा श्रीमद भागवत महापुराण ज्ञान यज्ञ सोहळा परतीच्या प्रवासाकडे असणारा आपला श्रीमद भागवत ज्ञान यज्ञ सप्ताह आणि आज आपल्या या श्रीमद भागवत कथेचा 7वा दिवस आहे। नारायण परमात्म्याची असीम कृपा आहे। जन्मांतरे भवेत पुण्यम तदा भागवतम लभेत। जन्मांतरे म्हटलं केवळ याच एकाच जन्माचं नव्हे तर अनंत जन्माचं एकत्रित असलेलं पुण्य एक सोबत जेव्हा उदयाला येतं तेव्हा व्यक्तीच्या जीवनामध्ये श्रीमद भागवताचा लाभ होतो। अनेक जन्माचं पुण्य एकत्रित आलं म्हणून भागवत कथा ऐकायला मिळाली। अत्यंत महान अशा भाग्याची ही गोष्ट आहे की साक्षात श्री हरी नारायणाच्या गोड लीलांचं वर्णन आपल्याला ऐकायला मिळतंय। अत्यंत उत्साहपूर्वक, आनंदपूर्वक, प्रेमपूर्वक गेले 6 दिवस आपण श्रीमद भागवत कथा श्रवण केली। आज 7वा दिवस आहे, विश्रांतीचा दिवस आहे। आतापर्यंतची ऐकलेली संपूर्ण कथा जी महान भागवत साक्षात भगवान श्री हरी नारायणाचं रूप श्री शुक महाराजांनी जी कथा सांगितली, राजा परीक्षितानं तन मन धन लावून सर्वस्व रूपाने समर्पित होऊन अखंड भगवत स्मरण वृत्ती ठेवून श्रीमद भागवत कथेचं रसपान केलं। 7व्या दिवसामध्ये राजा अत्यंत प्रेमानं भरभरून गेलेला आहे। भगवंताच्या भक्तीची ती धारा अखंड हृदयामध्ये वाहू लागली, यापेक्षा मोठा आनंदाचा दिवस नाही। राजा परीक्षितानं शुक महाराजांच्या समोर अनेक प्रश्न केले आणि त्या अनेक प्रश्नांची उत्तरं गुरुदेव देतात। त्याचं कारण असं आहे, महाराज प्रश्नाची उत्तरं मिळाले म्हणजे प्रश्न बरोबर होता। गुरुकडे गेलात आणि प्रश्न केला, आपण विचारलेल्या कोणत्याही प्रश्नाचं उत्तर द्यायला गुरु काही मोकळे बसले नाही महाराज। त्यांना तेवढंच काम नाही की तुम्ही काही प्रश्न विचारा आणि ते उत्तर देतील, असं नाहीये। प्रश्न विचारण्यामध्ये एक भाव असतो, जो प्रश्नकर्त्याच्या वाणीमधून, त्याच्या मुखावरून लगेच लक्षात येतं की हा प्रश्न जिज्ञासेपोटी केला आहे, परीक्षेसाठी केला आहे किंवा आणखी काय।
आणि ज्यावेळी गुरुदेवांना जाणवतं की हा माझा शिष्य आहे आणि याला जीवनामध्ये कल्याण करायचं आहे, स्वतःला जीवनामध्ये भगवान परमात्म्याच्या प्रती समर्पित करायचं आहे, अशा वेळी गुरुदेव उत्तर देतात। आणि अशाच प्रकारे गुरु आणि शिष्याचा प्रश्न आणि उत्तराचा जो संवाद आहे यालाच शास्त्र असं म्हणतात। तुम्ही कोणताही ग्रंथ उचलून बघा, त्या ग्रंथामध्ये कोणत्या तरी शिष्यानं प्रश्न विचारलाय आणि गुरु त्याचं उत्तर देतात। त्या प्रश्न आणि उत्तराला एकत्रित संकलन केलं जातं, तोच ग्रंथ आहे। जशी श्रीमद भगवत गीता आहे, अर्जुनाचे प्रश्न आहे म्हणून भगवान उत्तर देतात। इथे राजा परीक्षिताचे प्रश्न आहेत म्हणून गुरुदेव शुक महाराज उत्तर देतात। उपनिषदांचंही असंच काही आहे, जिथे जिथे शिष्यानं प्रश्न केला तिथे गुरुदेव उत्तर देतात आणि हाच प्रश्न आणि उत्तराचा गुरु शिष्याचा संवाद म्हणजेच शास्त्र रूपानं आपल्या समोर उपस्थित आहे। शिष्याची जिज्ञासा असावी, मुमुक्षा असावी। माऊली, काही विनोद झाला नाही, तुम्ही हसायला का लागले? कारण महाराज हसले की दात दिसतात आणि ते पांढरे पांढरे शुभ्र दात चमकतात सुद्धा। विनाकारणाचं हसायचं काही, प्रसन्नता मात्र अपार आहे। श्रीमद भागवत कथा श्रवण करतो म्हटल्यानंतर प्रसन्नतेची काही कमी नाही। कालपर्यंत आपण काय ऐकलं होतं? शेवटी काय झालं होतं? लग्न झालं होतं। लग्न चांगलं लक्षात राहिलं बरंच नाही, तुम्ही हुशार मंडळी। लग्नाच्या बाबतीत तुम्हाला तोड नाही बरंच, आम्हाला काय अक्कल आहे त्यातली, आम्हाला काय कळतंय लग्नाचं? ते अगदी सुंदर सजवायचं, नवरा नवरीला आणायचं, मध्ये काय असतं तो अंतरपाठ धरायचा, या सगळ्या प्रक्रिया, अक्षत टाकायच्या, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या नित्य नियमाच्या तुमच्या, त्यामुळं फार काही काठिण्य असं त्यामध्ये नाहीये। भगवंताची कृपा आहे की देवाच्याच लग्नामध्ये आपण सगळे उपस्थित राहिलो, सुंदर असा विवाह सोहळा संपन्न केला। भगवंताने माता रुक्मिणी सोबत विवाह केला। राणी रुक्मिणी ही आपली पट्ट राणी आहे। भगवान कृष्ण द्वारिकाधीश जेव्हा सिंहासनाधीश होतात तेव्हा त्यांच्या सोबत भगवती रुक्मिणी विराजमान होते। तसं भगवान राजा आहे सदा सर्वदा, कारण ते जगाचे राजे आहेत। परंतु भगवंताने कधी राज्य सांभाळण्याचे जे राजे आहेत असं काही पद स्वीकारलं नाही। मथुरेवर विजय मिळवला पण उग्रसेनाला राजा बनवलं, द्वारिकेची स्थापना केली पण स्वतः तरीही काही राजे झाले नाही, कारण मोठे बंधू आहेत ना, म्हणून तरीही भगवान द्वारिकाधीश म्हणूनच प्रसिद्ध आहेत। तथापि द्वारिकेचं राजा होण्याचं पद भगवान नको म्हणतात, तरीही भगवान द्वारिकाधीश आहे। महाराज द्वारिकाधीश एक विवाह पूर्ण करून आपली पत्नी माता रुक्मिणी यांना आपल्या घरामध्ये स्थान देतात। काळांतराने त्यांच्या घरी एक पुत्र जन्माला आला, ज्याचं नाव आहे प्रद्युम्न। भगवंताचा सगळ्यात पहिला मुलगा, ज्याचं नाव काय आहे? प्रद्युम्न। बाळ प्रद्युम्नाचं नामकरण झालं। छोट्याशा अवस्थेमध्ये एक राक्षस आला, त्याचं नाव आहे शंबरासुर। त्यानं काय केलं? गुपचूप आला भगवान श्रीकृष्णाच्या घरामध्ये, शंबरासुराला पाळण्यातून उचललं आणि समुद्रात नेऊन फेकून दिलं। पण असं झालं महाराज, जिथे भगवान परमात्मा तारणहार आहे त्यांचं काहीच बिघडत नाही। बाळ प्रद्युम्न जो की समुद्रात पडला, काय झालं मग? एका समुद्रीय प्राणी, मासा जो असतो मोठा मासा, त्यातल्या एका मासोळीनं काय केलं?
त्या बालकाला गिळून घेतलं, पोटामध्ये गिळून घेतलं. एक मोठा मच्छमारी ज्याला आपण म्हणतो मासे धरणारा आला. त्यानं त्या मासोळीला धरलं आणि शंभरासुराच्या स्वयंपाक घरामध्ये आणलं. शंभरासुराच्या स्वयंपाक घरात त्या मासोळीचं पोट फाडलं महाराज, तेव्हा ते बाळ बाहेर आलं, पण मेलं नव्हतं. ते बाळ जिवंतच बाहेर आलं, कारण की भगवान श्रीकृष्णाचं बाळ महाराज ते असं तसं मरू शकत नाही. मासोळीच्या पोटातून बाळ आलेलं पाहून शंभरासुराच्या स्वयंपाक गृहामध्ये काम करणारी एक सेविका, तिनं त्या बाळाला ओळखलं. ती म्हणते की अरे, हे तर माझे पतिदेव आहे. कारण की हे बाळ प्रद्युम्न जे आहे ना, हे साक्षात कामदेवाचा अवतार आहे, साक्षात कामदेव आहे. पूर्वी घडलेली एक घटना ज्यामध्ये कामदेवाला भगवान शंकराने तिसरा डोळा उघडून भस्म केलं आहे ती कथा माहित तुम्हाला? कामदेवाला भगवान शंकराने भस्म केलं. त्यानंतर कामदेवाची पत्नी देवी रती भगवान शंकराला प्रार्थना करते की हे स्वामी, माझ्या देवाला, माझ्या स्वामीला असं मारू नका, माझं काय होईल? बरं, काम जर जगातून भस्म झालं तर तुमच्या देवाची लीला तरी चालणार आहे का? कारण मला सगळा खेळ याच्यावरच आहे. सृष्टी विस्तार होण्यापासून तर सृष्टी मोहात पडण्यापर्यंत प्रत्येक गोष्ट या काम नावाच्या विकारावर आहे. आणि कामालाच जर तुम्ही भस्म केलं तर मग सृष्टीमध्ये पण फार मोठी उथल-पुथल होऊन जाईल. माझे पतिदेव कामदेव यांना परत करा अशी प्रार्थना केली असता भगवान शंकर म्हणाले की हे देवी रती, अशा प्रकारे नाही, परंतु भगवान श्रीकृष्णाच्या घरी त्यांच्या पुत्र रूपाने तुझे पती कामदेव जन्म घेतील आणि तेच कामदेव प्रद्युम्न रूपाने जन्म घेतात. आणि या स्वयंपाक घरामध्ये काम करणारी जी स्त्री आहे ती प्रद्युम्नाची पत्नी रती आहे. जसं तिनं त्या बाळाला बघितलं तर काळ ओळखलं की हे तर माझे पतिदेव आहे. तिने लगेच त्या बाळाला घेतलं, शंभरासुराकडे गेली आणि म्हणाली हे बाळ मी सांभाळत आहे, काही चालेल का? शंभरासुर म्हटला मला काय करायचंय, ते माझं थोडीच आहे. त्यानं काही ओळखलं नव्हतं. ते बाळ त्या ठिकाणी त्या रतीनं घेतलं आणि सांभाळू लागली. हळूहळू ते बाळ मोठं झालं, एक योग्य अशा वयात आलं. त्यानंतर रतीनं सगळं खरं काय आहे ते त्यांना सांगितलं. अशा प्रकारे रतीनं सांगितलं की तुम्ही द्वारिकाधीश भगवान श्रीकृष्णाचे पुत्र आहात, आपल्याला द्वारिकेला गेलं पाहिजे. भगवान श्रीकृष्ण आणि माता रुक्मिणी दोघेही आपला पुत्र आणि आपली सून दोघांचीही वाट बघतात. द्वारिका नगरी सुंदर सुसज्ज तयार आहे, दोघांच्या स्वागता करतात. प्रद्युम्न आणि देवी रती दोघेही आकाश मार्गाने भगवान श्रीकृष्णाच्या घरी येऊन पोहोचले. एकदम विधिवत नियमाप्रमाणे दोघांचा विवाह सोहळा संपन्न झाला आणि यांच्या घरीही एक पुत्र जन्माला आला. अशा प्रकारे या ठिकाणी भगवान श्रीकृष्णांची पहिली पत्नी देवी रुक्मिणी यांच्या विवाहानंतर त्यांचा प्रपंच विस्तार कसा झाला याची कथा आपण ऐकली. यानंतर भगवान श्रीकृष्णाने अनेक विवाह केले. कोणते कोणते विवाह केले आणि भगवंताच्या कोण कोण पत्नी आहेत याचं वर्णन आपण ऐकूया. कृष्णाने अनेक विवाह केले. आता पुढच्या विवाहाचं वर्णन आपण ऐकूयात. सर्वांनी लक्ष देऊ नये का, किती विवाह झाले आता सांगायचं, तुम्ही मोजत जायचे, मी सांगत जाईल, ठीक आहे? बघू. सगळ्यात पहिला विवाह झाला देवी रुक्मिणी यांच्या सोबत. दुसरा विवाह त्या ठिकाणी जांबवती देवी सोबत होतो. ही काय कथा आहे असं विचारलं असता भगवान शुक महाराज सांगतात की राजा, द्वारिका नगरीमध्ये एक अजून व्यक्ती राहत होता ज्याचं नाव आहे सत्राजित यादव. सत्राजित यादव सूर्यनारायणाचा फार मोठा भक्त होता आणि सूर्याची उपासना करून करून त्याने सूर्याकडून मोठं वरदान मिळवलं. आणि त्या वरदानासोबतच सूर्यनारायणानं त्याला एक मोठा असा मणी दिला. तो मणी दुसऱ्या सूर्यासारखाच तेजस्वी होता. आणि त्या मण्याची फार एक मोठी विशिष्ट गोष्ट अशी
की तो कितीतरी टन सोनं एका दिवसामध्ये देत होता. जो तो मणी ज्या व्यक्तीकडे आहे त्या व्यक्तीला एका दिवसात कितीतरी टन सोनं तो मणी देऊन टाकायचा. मग हा मणी सत्राजित यादवाकडे होता. आणि मग त्यानं काय केलं म्हणतात, एक दिवस तो मणी गळ्यामध्ये हारात अडकवला त्यानं आणि संपूर्ण द्वारिका नगरीमध्ये फिरायला लागला. द्वारिका नगरीतले लोक समजायचे, अरे बापरे, दुसरा सूर्य उगवला काय, कारण सूर्यासारखं तेज होतं त्या मण्यामध्ये. भगवान श्रीकृष्ण त्याला समजावून सांगतात की अरे बाबा, हा मणी असा गळ्यामध्ये घालून फिरायचं नसतं. बरं, या मण्याचा तुला उपयोग तरी काय, तू ना कुठला राजा ना कुठला तू प्रधान, काहीच नाही. मग एक काम कर, हा जो मणी आहे तो द्वारिका नगरीच्या राजकोषामध्ये जमा कर, समाज कल्याणाच्या कामाला येईल. सत्राजित यादवाला प्रचंड क्रोध आला, ईर्ष्या मनामध्ये आली की बघा म्हणे कृष्ण स्वतः त्याला मिळाला नाही मणी, म्हणून तो माझ्यावर ईर्ष्या करतोय आणि म्हणून मला मणी मागतोय, मी काही ह्याला देतो का मणी, असं म्हणून सत्राजित यादव भगवान कृष्णाचा अपमान करून निघून गेला. सत्राजित यादवाचा एक छोटा भाऊ ज्याचं नाव आहे प्रसेनजित यादव. लक्षात ठेवा बर का नाव, त्याचं नाव होतं प्रसेनजित यादव. त्यानं काय केलं म्हणतात, एके दिवशी त्या प्रसेनजितानं तो मणी हारामध्ये गळ्यात घातला आणि वनामध्ये शिकारीला निघून गेला. बरेच दिवस झाले पण हा प्रसेनजित काय घरी आला नाही. सत्राजिताला चिंता वाटू लागली की माझा भाऊ गेला पण हा काही माघारी आला नाही, गेला कुठे गेला कुठे, बरेच प्रकारे शोध घेतला. शेवटी त्याला लक्षात आलं की माझा भाऊ मणी घेऊन गेलेला आहे, अर्थात श्रीकृष्णानं याचा पाठलाग केला, माझ्या भावाला मारलं आणि मणी स्वतः त्या ठिकाणी चोरी केला. अशा प्रकारे सत्राजिताला संदेह आला भगवंतावर, त्याने अशा प्रकारचा आरोप केला, लांछन दिलं. भगवान कृष्ण म्हणले, अरे बाबा, मी काही असं केलं नाही, माझ्याकडे तसंही काही कमी आहे का, तुझ्या मण्याची गरज नाहीये मला, पण तरी अनेक आरोप आहेत आपल्या डोक्यावर. हा आरोप पुसून टाकण्याकरता भगवान कृष्ण स्वतः प्रसेनजिताला शोधण्याकरता वनामध्ये गेले. अनेक दूर पर्यंत वनात गेल्यानंतर एके ठिकाणी पाहिलं की प्रसेनजित यादव मरून पडला होता, परंतु मणी काय त्याच्याकडे नव्हता. पण या प्रसेनजिताला मारलं कोणी, भगवंताने पाहिलं की तिथे समोरच एका मोठ्या वाघाचे पदचिन्ह आहे. तेव्हा लक्षात आलं की प्रसेनजिताला वाघानं मारलेलं आहे. म्हणून त्या वाघाच्या पदचिन्हाला पाहत पाहत भगवान वनात आतमध्ये अजून गेले. पुढे जाऊन पाहिलं तर महाराज वाघ सुद्धा मरून पडलेला आहे, परंतु वाघाजवळ सुद्धा मणी सापडला नाही. भगवान म्हटले, तर वाघाला कुणी मारलं? तेवढ्यात त्यांनी पाहिलं की एका अस्वलाचे पदचिन्ह आहेत. त्या अस्वलाच्या पदचिन्हाचा माग घेत घेत भगवान एका गुहेमध्ये गेले आणि ती गुहा होती वृक्षराज भगवान श्रीरामाचे भक्त जांबवान महाराजांची. भगवान आतमध्ये गेले, पाहिलं तर एक छोटस कोणीतरी बाळ आणि ते त्या मण्यासोबत खेळत होतं. तो जो मणी आहे त्या मण्यासोबत ते बाळ खेळत होतं. मण्याचं नाव आहे स्यवंतक मणी. स्यवंतक मणी हातामध्ये घेतला आणि ते बाळ खेळत होतं. भगवान कृष्ण त्याला म्हणतात की अरे बाळा, हे मणी तुझं खेळणं नाहीये, हे माझ्याकडे दे, हे मला पाहिजे आहे. ते बाळ मोठ्यानं रडायला लागलं महाराज, कारण लहान लहान बाळांच्या हातातून खेळणं हिसकावून घेणं म्हणजे महापाप आहे महाराज. तुम्ही काही घ्या त्यांच्याकडून, पण ते नादाला लागलेत ना, मग ते खेळणं घेतलं की छोटे छोटे बाळ रडणार ना स्वाभाविक. मोठ्यानं ओरडायला लागलं. तेवढ्यात त्या गुहेमधून आतल्या खोलीतून जांबवान महाराज बाहेर आले. जांबवान महाराज म्हणतात की अरे कोण आहे तू, माझ्या गुहेमध्ये येऊन माझ्या बालकाची छेड करण्याची एवढी मोठी, एवढं दुस्साहस कसं झालं तुझं, कोण आहे कोण तू? आता हे जांबवान ज्याने वाघाला मारलेलं आहे, हे जांबवान कोणी साधारण बलवान नाहीये. जांबवान म्हटले की तू माझ्या बाळाचा अपमान केलेला आहे, तुझ्यासोबत युद्ध करावं लागतंय. म्हणून जांबवान महाराज आणि भगवान श्रीकृष्ण दोघे मल्ल युद्ध करू लागले. द्वंद्व युद्ध सुरू झालं महाराज. किती दिवस चाललं, काय अंदाज आहे तुमचा?
कथा ऐकताय का? ऐकताय की अशी जाते अशी इकडून जाते लगेच? एक म्हण आहे ना आपल्याकडे, नळी फुंकिली सोनारे. इकडं भिंत आहे महाराज, महाराज जायला जागा नाही. एक महाराज होते बरं का, एका कानावरती हात ठेवूनच कथा ऐकायचे सतत. असं मला प्रश्न पडला की अशी कोण कथा ऐकतात? त्यांना जाऊन मी विचारले एक दिवस, एका कानावरती हात का ठेवला? तेवढे ते प्रश्न पडतो की इकडून कथा ऐकली, इकडून कुठून निघून नाही जावा म्हणून कानावरती हात ठेवला. महाराज भक्ताचा भाव फार वेगळा असतो, म्हणून कथा अशी ध्यान देऊन ऐकायची. जांबवान महाराज आणि भगवान श्रीकृष्ण या दोघांचं युद्ध सुरू झालं. एक दिवस नाही, तब्बल 28 दिवस युद्ध चाललं. वा महाराज, भगवंतासोबत युद्ध करणं ते एवढे दिवस, म्हणजे जांबवान महाराज केवढे बलाढ्य होते, केवढे पराक्रमी होते. मोठ्या मोठ्या राक्षसांना एका झापडीत भगवंताने गार केलं. पण जांबवान महाराजासोबत युद्ध करायला 28 दिवस लावले आणि भगवान कृष्ण शेवटी जिंकले. जांबवान महाराज थकून गेले, हारले आणि एका कोपऱ्यात जाऊन बसले. आता विचार करू लागले की महाराज, जांबवान सारख्या ऋक्षराज जांबवान सारख्या महाबली व्यक्तीला हरवणं कोणत्या साधारण व्यक्तीला संभव नाही. जांबवान विचार करताय, हे तर साक्षात नारायणच केवळ जांबवानला हरवू शकतात. साक्षात भगवंतही येतील आणि जांबवान सोबत युद्ध करून त्याला हरवतील. दुसऱ्या कोणाच कडे हे सामर्थ्य नाही. शेवटी जांबवान भगवान परमात्म्या समोर शरण गेले. हे भगवंता, हे नारायण, हे प्रभू, हे श्रीराम नाथ, मला दर्शन द्या, कृपा करून माझा प्रणाम स्वीकार करा. माझी मोठी अपराध, माझी मोठी भूल आहे, मला क्षमा करा नाथ. भगवान श्रीकृष्ण प्रसन्न झाले. भक्ताला पाहून भगवान खुश होतात महाराज. परंतु जांबवान अजून प्रसन्न नाही. ते म्हटले, मला चक्रधारी भगवान आवडत नाही. म्हणे चक्रधारी आहेत, माझे प्राणेश्वरच आहात तुम्ही, परंतु माझ्या डोळ्यामध्ये, माझ्या चित्तामध्ये, माझ्या सर्वांगामध्ये सदा सर्वदा विराजमान असणारी मूर्ती म्हणजे धनुष्यधारी भगवान श्रीराम आहे. मला चक्रधारी दर्शन नको आहे देवा. प्रार्थना केली की हे नाथ, हे भगवंता, तुम्ही पूर्वीचा जो अवतार घेऊन आले होते तेच दर्शन मला हवं आहे. भगवान कृष्ण त्याच क्षणामध्ये, कृष्ण अवतारामध्ये असूनही राम अवताराची झाकी दाखवून दिली. त्याच क्षणामध्ये भगवंत चक्रधारी धनुष्यधारी म्हणून गेले. महाराज, युगायुगापासून ज्या भगवंताचं दर्शनाची वाट बघतात ना, असे भक्त कृतार्थ होऊन जातात. ज्या डोळ्यांमध्ये भगवंताची मूर्ती सदा सर्वदा विराजमान असते, ती मूर्ती साक्षात समोर पाहिल्यानंतर व्यक्ती भांबावून जातो, गहिवरून जातो, सर्वस्व विसरून जातो, हरवून जातो. जांबवान महाराजांची आज हीच स्थिती आहे. पण महाराज, प्रश्न येतो ना, जांबवान महाराज देवाचे एवढे मोठे भक्त आहेत, पण त्यांनी जांबवान महाराजांच्या सोबत युद्ध केलं. हा काय प्रकार आहे? देवासोबत, आपल्या देवासोबत कोण युद्ध करतो? हा बोला ना. आपण भांडण करू का? युद्ध करू का? त्याच्या मागे एक गोड अशी कथा आहे. राम अवतारामध्ये, हे बंद करा थोडं. राम अवतारामध्ये जेव्हा रामायणाचं युद्ध पूर्ण संपलं, भगवान श्रीराम अवधपुरीचे राजे झाले. त्याच्यानंतर एक दिवस सगळे भक्त मंडळी एकत्र जमले. रामायण युद्धामध्ये ज्या ज्या लोकांनी सहभाग घेतला होता ते सगळे लोक एकत्र जमले आणि चर्चा करू लागले की कोणी किती राक्षस मारले. हनुमंतरायाने एवढे राक्षस मारले, सुग्रीवाने एवढे मारले, अंगदाने तेवढे मारले. असं करत करत प्रत्येकानं आपली आपली त्या ठिकाणी सांगितलं की बाबा मी एवढे राक्षस मारले. पण जांबवंत महाराज एका कोपऱ्यात तोंड खाली वाकवून नाराज होऊन रुसून बसले. भगवान श्रीराम येऊन पाहतात, जांबवान एवढे नाराज. आणि जांबवान, काय झालं? कशा करता तुम्ही नाराज आहात? जांबवान म्हटले की महाराज, प्रभू,
राम कार्यामध्ये मी काहीच कामा पडलो नाही, त्याचं मला दुःख वाटतंय. सगळ्या लोकांनी एक एक दोन दोन चार चार राक्षसाला मारलं, मी एकाला पण नाही मारलं. भगवान राम म्हणतात, मग तुम्ही एखाद्याला मारायचं होतं की का नाही मारलं तुम्ही? जांबवान भगवंताचा हात हातात घेऊन रडायला लागले. महाराज, हे प्रभू, काय सांगू तुम्हाला, मी जर युद्धभूमीमध्ये उतरलो असतो, त्या रावणाच्या समोर मी उभा राहिलो असतो, एक फुंकर जरी मारली असती तर रावणासहित सगळी लंका समुद्रात जाऊन बुडाली असती. एवढं सामर्थ्य जांबवानकडे आहे. एक फुंकर मारली असती तर रावण तिथेच मरून पडला असता. त्याला मारण्याकरता जास्त काहीच करायची गरज नाही. हे प्रभू, तुमच्या कृपेने एवढं सामर्थ्य आहे की लंकाच नाही, संपूर्ण जगाचा संहारही करायची वेळ आली तरी त्याच क्षणी मी करू शकतो, कारण जांबवान साक्षात ब्रह्मदेवाचा अवतार आहे. हे प्रभू, आणि रावणाला मारण्याचं श्रेय तुम्हाला द्यायचं होतं, म्हणून मी ते श्रेय घेतलं नाही. आज भगवान श्रीराम रावणारी म्हणून प्रसिद्ध आहेत, कारण रावणाला भगवान रामाने मारलं. जांबवान म्हणतात की मी रावणाला मारू शकत होतो, परंतु तुम्हाला ते श्रेय द्यायचं होतं, म्हणून हे काम केलं नाही. महाराज, अशी आहे भक्ताची इच्छा. पण माझी जी इच्छा आहे युद्ध करण्याची, माझं बळ दाखवण्याची इच्छा मात्र अर्धीच राहिली, कारण अख्ख्या जगामध्ये माझ्या सोबत युद्ध करायला माझ्यासारखा बलवान मला कोणीच सापडला नाही. भगवान म्हटले, कोण आहे बरं तुमच्या नजरेत, कोण आहे माझ्यासारखा तुमच्यासारखा बलवान? तेव्हा जांबवान म्हणतात की हे भगवान, केवळ तुम्ही एकमात्र आहात जे की माझ्यासोबत युद्ध करू शकतात. भगवान राम म्हणतात, चला मग आपण लगेच युद्ध करू. जांबवान म्हटले, हे देवा, हे भगवंता, तुमच्या समोर तुमच्यासोबत मी युद्ध करू शकत नाही. ज्या चरणांची मी पूजा करतो, ज्या चरणांची मी सेवा करतो, त्यांच्यासोबत युद्ध करणं अशक्य आहे. भगवान श्रीराम म्हणतात, बरं ठीक आहे, तुमची ही इच्छा मी पूर्ण करण्याकरता पुढचा अवतार घेतो, तुम्ही तोपर्यंत जीवित राहा. जांबवान महाराज या युगातही राहिले आणि भगवान श्रीराम कृष्ण बनून जांबवान महाराजांची इच्छा पूर्ण करण्याकरता त्यांच्या गुहेमध्ये गेले. एक नाही, तब्बल 28 दिवस त्यांच्यासोबत युद्ध केलं. बोले भक्तवत्सल भगवान की. एवढी भक्तवांछा कल्पतरू म्हणते, एवढी भक्ताची इच्छा पूर्ण करतात. ही भक्ताला देवाशी भांडण करावं वाटलं तर देव त्यात तेही करून घेतात. महाराज, याच्यापेक्षा आणखी काय देवानं करावं आपल्याकरता? भगवान परमात्म्याची ती उदारता, त्यांचं ते औदार्य पाहून जांबवान महाराज अत्यंत भारावून गेले. भगवंताला आता मी काय देऊ म्हणून विचार करतात. जांबवंत महाराज म्हणतात की देवा, माझी एक मुलगी आहे, तिचं नाव आहे जांबवती. तिच्यासाठी तुमच्यापेक्षा मोठा योग्य वर असा जगात शोधूनही सापडणार नाही. हे देवा, माझ्या मुलीचा हात ग्रहण करा, पाणी ग्रहण करा. भगवान म्हटले, तथास्तु, काही हरकत नाही. जांबवती सोबत भगवान श्रीकृष्णाचा दुसरा विवाह झाला आणि सोबत तो जो स्यवंत कमळी होता तोही देवाला देऊन टाकला. भगवान श्रीकृष्ण द्वारिकेला आले आणि तो स्यवंत कमळी घेतला आणि ज्याचा होता तो सत्राजित यादव त्याला देऊन टाकला. म्हणे, बाबा, तुझ्या भावाला वाघाने मारलं, मी काही मारलं नाही, हा घे तुझा मणी. प्रसेनजित यादवाला वाटलं, अरे वा, किती चांगला माणूस आहे, मणी सापडला आणि मला आणूनही दिला त्यानं, खूप चांगला माणूस आहे, याच्यापेक्षा चांगला जावई मला सापडणार नाही. महाराज, येऊ द्या. भगवान कृष्ण म्हटले, मग काय करायचं? सत्राजित यादव म्हणाला की माझी मुलगी, तिचं नाव आहे सत्यभामा, तिच्याशी विवाह करा. भगवान श्रीकृष्ण आणि देवी सत्यभामा यांचा तिसरा विवाह संपन्न झाला आणि लग्नात देतात त्याला काय म्हणतात, आहेर. आहेर नाही, अजून काय, हुंडा. अच्छा, जे काही म्हणा तुम्ही. भगवान श्रीकृष्णाला तो जो स्यवंत मणी होता सत्राजित यादवाने आहेर म्हणून देऊन टाकला. मी घ्या देवा तुमच्याकडे. अशा प्रकारे देवाचे किती विवाह झाले? 3 विवाह झाले. आता 4था विवाह या ठिकाणी भगवान करणार आहेत. एके दिवशी अर्जुनानं पाहिलं, यमुना मैयाच्या मध्यभागामध्ये एक कोणीतरी स्त्री आहे जी ध्यान लावून बसलेली आहे. ती स्त्री युवती आहे. अर्जुन गेला,
पाहिलं कुणीतरी युवती असं तप करते म्हणजे आश्चर्याची गोष्ट आहे. म्हातारी माणसं तप करतात ते थोडस बरं आहे, पण एक युवती कशा करता तप करते. अर्जुनानं विचारलं. ती युवती सांगते, महाराज द्वारिकाधीशासोबत मला विवाह करायचा आहे, या करता मी तप करते. अर्जुन म्हटला, बस एवढंच ना, मग तप करायची काय गरज नाही, तुमचा निरोप पोहोचला म्हणून समजा. भगवान द्वारिकाधीशाकडे हा निरोप पोहोचला. ती यमुना महाराणी जी आहे ती साक्षात कालिंदी रूपाने त्या ठिकाणी तप करत होती. म्हणजे साक्षात यमुना महाराणी भगवंतासोबत विवाह करण्याची इच्छा करते. भगवान परमात्मा त्यांची इच्छा पूर्ण करतात. देवी कालिंदी सोबत विवाह देवानं संपन्न केला. यानंतर भगवान श्रीकृष्ण मित्रविंदा नावाच्या एका राजकुमारीला स्वयंवरामध्ये जिंकून तिच्याशी विवाह करतात. देवी मित्रविंदा भगवंताची कितवी पत्नी झाली? याच्या पुढे सत्या नावाची एक पत्नी आहे. भगवान श्रीकृष्ण यांच्याशीही सुंदर प्रकारे विवाह करतात. यांच्या सोबतही स्वयंवरातच विवाह झालेला आहे. याच्यानंतर भगवान श्रीकृष्णाची पुढची पत्नी ज्यांचं नाव आहे भद्रा, यांच्या सोबत भगवंताचा विवाह झाला. यानंतर भगवंताने लक्षणा नावाच्या एका स्त्री सोबत विवाह केला. अशा प्रकारे भगवंताने एकूण 8 विवाह संपन्न केले. भगवान श्रीकृष्ण 8 अष्टपाट राणी ज्याला म्हटलेलं आहे, त्या ठिकाणी राण्या भगवंताच्या सुंदर प्रकारे द्वारिका नगरीच्या महालामध्ये राहू लागल्या. एके दिवशी भगवान कृष्ण त्या ठिकाणी विचार करतात की आपल्या भारतवर्षामध्ये एक असा महान दैत्य आहे ज्यानं महान क्रूर कर्म केलेलं आहे. त्या दैत्याचं नाव आहे भौमासुर. भूमीचा पुत्र म्हणून भौमासुर म्हटलं जातं. पण भौमासुर असूनही त्याने नरकासारखं काम केलं म्हणून त्याचं अजून एक नाव पडलं, ते म्हणजे नरकासुर. काय काम केलं याने? त्याची प्रतिज्ञा होती की 16,108 स्त्रियांसोबत सोबत विवाह करायचा. किती स्त्रिया? 16,108. म्हणून नरकासुरानं एवढ्या स्त्रिया जमवल्या. जिथे जाईल तिथून सुंदर सुंदर मुलींना उचलून आणायचं. सुंदर सुंदर राजकन्या, सगळ्या राजाच्याच मुली असायच्या. एवढ्या राजाच्या मुलींना उचलून आणायचा आणि जमिनीच्या आतमध्ये एक मोठं खंदक खोदलं होतं. त्याच्या आतमध्ये सगळ्यांना पूर्ण कोंडून ठेवायचा. 16,100 मुली आतापर्यंत जमा झाल्या होत्या. आता किती बाकी आहेत? फक्त 8 मुली बाकी आहेत. भगवान कृष्ण म्हटले की याचा पापाचा घडा भरला आहे. भगवान कृष्ण देवी सत्यभामे सोबत गरुडावर बसून नरकासुराच्या राज्यामध्ये गेले. नरकासुराला त्या ठिकाणी उद्धार भगवंताने केला आणि बंदीखान्याचा दरवाजा उघडला. 16,100 स्त्रियांना मुक्त केलं, बाहेर आणलं. त्यांना सांगितलं, बाई तुम्ही सर्व मुक्त आहे, तुम्ही आता तुमच्या घरी निघून जा. त्या स्त्रिया म्हणाल्या, देवा तुम्ही असं कशाला आम्हाला बाहेर काढलं? आता आम्ही कुठे जायचं? भगवान म्हटले, तुम्ही तुमच्या आई बापाच्या घरी जा. सगळ्या कुमारी कन्या होत्या, कोणाचाच विवाह झालेला नव्हता, राजकुमारी होत्या सगळ्या. भगवान कृष्ण म्हटले, तुम्ही सगळ्या आता तुमच्या आई वडिलाच्या घरी जा. त्या स्त्रिया म्हणाल्या, देवा एका राक्षसाने आम्हाला उचलून आणलेला आहे. आता अशा स्त्रीला कोणते आई वडील घरात घेतील? बरं, घरात जरी घेतलं तरी कोणता पुरुष आम्हाला पत्नी म्हणून स्वीकार करेल? त्याच्यामुळे आम्हाला तुम्ही या नरकातून बाहेर नसतं काढलं तरी बरं झालं असतं. आणि आता जर या नरकातून तुम्ही बाहेर काढलं आहे तर एक तर तुम्हीच आमचा स्वीकार करा, नाहीतर इथेच तुम्ही आम्हाला मारून टाका. भगवान कृष्ण म्हटले, मोठी गडबडच झाली ही. त्यांना मुक्त केलं आणि सगळ्याच गळ्यात पडल्या. आता काय करायचं? देवी सत्यभामा सोबत आलेली आहे. बघा, शेवटी एक महिलाच दुसऱ्या महिलेचं दुःख समजू शकते. देवी सत्यभामा म्हणते, देवा तुमचं वैभव, तुमचं सामर्थ्य, तुमचे पराक्रम सगळ्या चराचराला ठाऊक आहे आणि तुम्ही असं करता. या सगळ्या नारी अनाथ आहेत.
आणि ज्याचा कुणी नाथ नाही त्याचे तुम्ही नाथ आहात. अनाथांचा नाथ जनार्दन. हे परब्रह्म, हे परमात्मा, तुम्ही सगळ्या अनाथाचे नाथ आहात. याचा अर्थ या सगळ्या अनाथ महिला, या अनाथ नारी या केवळ तुमच्याच आश्रित आहात. म्हणून हे भगवंता, यांचा एकेकी सोबत तुम्ही विवाह करून पत्नी म्हणून यांचा स्वीकार करा. भगवान कृष्ण म्हटले काही हरकत नाही. एक नाही, दोन नाही महाराज, 16,100 विवाह इथे देवानं केले. आणि एकेकी सोबत वेगळा वेगळा विवाह सोहळा भगवंताने संपन्न केला. विधिवत विवाह झाला. प्रत्येकीचा गृहप्रवेश झाला वेगळा वेगळा, आणि प्रत्येकीला राहण्याकरता वेगळा वेगळा महालही बनवला. सगळ्या जणी वेगळ्या वेगळ्या राहू लागल्या. बोला महाराज, किती पत्नी झाले? 16,100. आणि पहिल्या 8 किती झाल्या? वा महाराज वा, 16,108 एवढ्या पत्नी. महाराज, एक पत्नी घरात आहे तर नको नको होतीये, डोकं दुखी होती असं लोक म्हणतात. मला काय माहिती ते. बस पत्नी घरात आहे, पुरुषाला मौन करायचं, बोलायचंच नाही. पुरुष शेर आहे महाराज, तुम्हाला मी काय म्हणत नाही. शेर आहे, शेर. शेर म्हणजे काय? वाघ. वाघ. गावात तुम्ही वाघच आहात आणि घरी पण वाघच आहात. फक्त एवढं आहे की घरी गेल्यानंतर ती वाघावर येऊन बसते देवी शेरोवाली. एवढंच होतं फक्त. वाघ घरातही वाघ, बाहेरही वाघ, पण तिथे मात्र वाघावर बसणारी असते. हरकत नाही. पण महाराज, सगळ्यांना आश्चर्य झालं की एक पत्नी असती तर एवढा त्रासही. महाराज, भगवान परमात्म्याने 16,108 एवढी लांब लचक लाईन लागली असेल. विचार करा, भगवान कृष्ण एवढ्या सगळ्या स्त्रियांचं कसं मन धरतील, कसं त्यांना त्या ठिकाणी संसार त्यांचा कसा वाढेल, कशा प्रकारे भगवान परमात्मा या सगळ्याचं लालन पालन करू शकतात. म्हणून अनेक लोकांना प्रश्न असा पडेल महाराज भविष्यात. म्हणून नारद महाराजांच्या मनात आलं की ह्या प्रश्नाचं उत्तर अगोदरच आपण शोधून ठेवलं पाहिजे. म्हणून भगवान कृष्ण द्वारिका नगरीमध्ये सकाळी सकाळी आले. देवी रुक्मिणीच्या कक्षामध्ये गेले. भगवान श्रीकृष्ण पलंगावरती छान निजलेले होते. भगवान द्वारिकाधीशाचं दर्शन घेतलं. नारद महाराज दुसऱ्या पत्नीच्या कक्षामध्ये गेले. जाऊन पाहिलं, भगवान कृष्ण प्रातः वंदन करत होते. तिसऱ्या कक्षामध्ये गेले, पाहिलं भगवान कृष्ण दंतधावन करतात. कुठे भगवान स्नान करतात, कुठे भगवान वस्त्र घालतात, कुठे भगवान तिलक लावतात, भगवान कुठे आपल्या मुलांसोबत खेळतात, कुठे काय अनेक प्रकारच्या लीला म्हणतात. भगवान परमात्मा 16,108 स्त्रियांच्या घरी वेगळं वेगळं रूप धारण करून त्यांच्याच कक्षात 24 तास राहत होते. वाह महाराज, एवढं सामर्थ्य कोणाकडे आहे? मग ज्याच्याकडे आहे त्याने असं केलं तर काही अवघड नाही महाराज. नाहीतर लोक उगाच बोलतात आम्ही 2 केलं म्हणून काय झालं. देवाच्या बघा केवढे होते महाराज. बोलायला काय जातो, फक्त असं म्हणायचं देवासोबत तुलना करायची ना, मग सगळीकडे करा. भगवान श्रीकृष्ण काली नागाच्या डोक्यावर नाचले होते. तुम्ही थोडस सापाला हात धरून दाखवा, चालेल? थोडस सापाला हातात घ्यायचं, पाहिजे तर गळ्यात घालायचं. शक्य आहे का महाराज? तुलना करायची नाही. भगवंताची आणि आपली तुलना कोणत्याच युगात कल्पनाही केली जाऊ शकत नाही. भगवान परमात्मा अथाह असीम सामर्थ्यशील आहे. कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम. ज्या गोष्टीची व्यक्ती कल्पनाही करू शकत नाही अशी गोष्ट परमात्मा करतात. आणि शेवटी 16,108 स्त्रियांचा भोग भोगून भगवान श्रीकृष्ण आजीवन ब्रह्मचारी आहेत. यांच्यासारखं मोठं वैभव कोणाकडे आहे बघ. अशा प्रकारे द्वारिकाधीश भगवान श्रीकृष्ण यांची वैभव, यांचं संपन्नता, यांचं औदार्य, यांची कीर्ती चराचरामध्ये त्रैलोक्यामध्ये पसरू लागली. सगळीकडे एकच जय जयकार आहे. बोलिये श्री द्वारिकाधीश भगवान की. नाही, द्वारिकेत कसं ऐकायला जायचं महाराज? उस्माननगर मध्ये नसेल गेलं. अशा प्रकारे भगवान श्रीकृष्ण यांनी एवढे सुंदर लीला या ठिकाणी रचल्या. अनेक लोक याला सांगतात की हे प्रतिकात्मक आहे सगळं.
प्रतीक आहे. म्हणतात 16,000 स्त्रिया ज्या आहेत त्या वेदाच्या ऋचा आहेत. 16,000 ऋचा आहेत. कुणी काय अनेक त्या ठिकाणी रूपक बनवतात, परंतु भागवत कथेमध्ये रूपक बनवायची गरज नाहीये. ही कथा जेवढी ज्ञान प्रधान आहे तेवढीच भाव प्रधान आहे. श्रीमद भागवत कथेमध्ये इथे रूपक द्यायची काही गरज नाही. भगवान श्रीकृष्ण जर म्हटले की 16,000 वेदाच्या ऋचा आहेत असतील, परंतु भगवंताने खरोखर 16,000 पत्नी सोबत विवाह केला आहे हे तितकंच खरं आहे. हे अजिबात अतिशयोक्ती नाही अथवा अजिबात खोटं नाहीये. त्या काळामध्ये भगवंताचं हे एवढं वैभव होतं. 16,000 पत्नी एवढ्या भगवंताने सांभाळलेल्या आहेत. कारण महाराज चराचराला सांभाळणारा, आपल्या सर्वांचं पालन करणारा तो नारायण आहे. तर मग 16,108 पत्नीला सांभाळणं त्यांच्यासाठी काय फार मोठी गोष्ट नाहीये. आणि हे भगवान पुष्टी पुरुषोत्तम आहे. या सगळ्या त्या स्त्रिया आहेत, त्या गोपिकाही त्या स्त्रिया आहेत ज्या पूर्वी राम अवतारामध्ये अनेक ऋषी मुनी होते, जे भगवान रामाचं रूप पाहून मोहित झाले. त्या ऋषी मुनींना वाटायला लागलं की आम्ही जर स्त्री असतो तर केवढं चांगलं झालं असतं, की भगवान रामासोबत विवाह केला असता. त्या ठिकाणी मिथिला नगरीमध्ये, अवध नगरीमध्ये, वनवास काळामध्ये, त्या ठिकाणी लंकेमध्ये असणाऱ्या जेवढ्या स्त्रिया होत्या सगळ्या स्त्रियांनी भगवंताचं रूप पाहिलं आणि मोहित झाल्या. त्या सगळ्या स्त्रिया भगवंताला त्या ठिकाणी पती म्हणून प्रार्थना करत होत्या. भगवान राम म्हणतात की मी मर्यादा पुरुषोत्तम आहे, माझी एकच पत्नी आहे आणि हीच माझी मर्यादा आहे. पुढच्या अवतारामध्ये मी येईल त्यावेळी तुम्ही सगळ्या स्त्रिया पत्नी म्हणून माझ्या येऊ शकता. त्या सगळ्या स्त्रिया भगवंताची पत्नी आहे. ज्यांची इच्छा होती भगवंताने ती पूर्ण केली. अशा प्रकारे दिव्यतम सामर्थ्य असणारे भगवान श्री नारायण यांच्या दिव्य अशा सामर्थ्याचं वर्णन केल्यानंतर या ठिकाणी भगवान श्री शुक महाराज आता पुढच्या कथेचं वर्णन करतात. प्रद्युम्न महाराजांचा जो पुत्र आहे त्याचं नाव आहे अनिरुद्ध. प्रद्युम्न कोणाचे पुत्र? भगवान श्रीकृष्णाचे आणि माता रुक्मिणीचे. तर प्रद्युम्न आणि रती यांचा जो पुत्र आहे त्याचं नाव आहे अनिरुद्ध आणि त्यांचा विवाह केला गेला बाणासुराची पुत्री उषा यांच्यासोबत. बाणासुराची पुत्री. बाणासुर हा दैत्यराज प्रल्हादांच्या वंशामध्ये आलेला महान शिवभक्त आहे. त्याचाही पुढे भगवान उद्धार करतात. अशा प्रकारे अनेक प्रकारची या ठिकाणी कथा सांगितल्यानंतर भगवान श्रीकृष्ण या बाणासुराचा युद्धामध्ये त्याच्यासोबत द्वंद्व युद्ध करून भगवान शिवाचं वरदान असणारा हा बाणासुर त्यालाही भगवान परमात्मा त्याचा उद्धार करतात. यापुढे भगवंताच्या गोड लीलांचं वर्णन आलेलं आहे. कोणत्या कोणत्या त्रासापासून भगवंत आपल्या नगरीचं, आपल्या भक्ताचं रक्षण करतात, आपल्या परिवाराचं रक्षण करतात. म्हणतात त्या काळामध्ये मलेरिया सारखा मोठा रोग पसरला, संक्रमण व्हायचं महाराज. एक असा विषाणू होता जो की आपल्यावरही जसं संकट येतं ना महाराज कधी कधी. आत्ताच एक महामारीचा रोग होऊन गेला. काय नाव त्याचं? कोरोना. महामारीचा रोग येऊन गेला. त्या सगळ्यामधून आपण वाचलो. त्याचं एक मात्र कारण आहे भगवंताने आपल्याला वाचवलं. आणि ही महामारी येणं हे काही आजचा रोग नाही, अनेक काळापासून, सुरुवातीपासून. कारण याला दैविक रोग असं म्हटलं जातं. सामूहिक असणारा हा रोग जो की अंतरिक्षातून खाली उतरतो, दैवीय रोग आहे, भगवत इच्छेनं येणारा, म्हणून आधी दैविक असं म्हटलं जातं. जसं पूर येतो, कधी सुनामी, वारा, तुफान, बवंडर, कधी भूकंप, कधी लावा, या सगळ्या गोष्टी ज्या होतात या सगळ्या दैव योगानं झालेल्या असतात. म्हणून याला दैवम चैवात्र पंचमम. त्याप्रमाणे दैव योगानं या द्वारिका नगरीवरती एक मोठा असा संक्रमणात्मक रोग पसरला. त्या रोगापासून भगवंताने सर्वांचं रक्षण केलं.
यापुढे भगवान श्रीकृष्ण सुंदर अशा कथा त्या ठिकाणी सांगतात. बाणासुराच्या ज्या सहस्रभुजा होता त्यालाही भगवंताने छेदन केलेलं आहे, त्याचाही उद्धार केलेला आहे. पुढे सुंदर अशा कथा येतात. संपूर्ण यादव कुळाला शिक्षा देण्याकरता, शिक्षण देण्याकरता भगवान श्रीकृष्ण आपले सगळे पुत्र आणि पौत्र म्हणजे मुलं आणि नातू सगळ्यांना एकत्र करून एका वनामध्ये लांब घेऊन जातात. तिथे एक सरडा असतो, रंग बदलतो ना, त्याला काय म्हणतो? गिरगिट. तुमच्याकडे काय म्हणतात? सरडा, ठीक आहे ना? सरडा असतो तो रंग बदलणारा. आणि जसं त्या सरड्याच्या शेपटीला भगवंताने हात लावला त्याचबरोबर तो एक दिव्यतम असा पुरुष बनून त्या ठिकाणी उभा राहिला. भगवान कृष्ण विचारतात की हे असं काय आहे, कशामुळे झाला? तर त्यानं सांगितलं की महाराज, पूर्वजन्मी काही साधू महात्म्याचा मी अपमान केला होता, म्हणून त्या ठिकाणी रंग बदलणारा सरड्याच्या रूपामध्ये मला जन्म घ्यावा लागला. परंतु साधूनं त्या ठिकाणी भगवान कृष्णच तुला येऊन उद्धार करतील असा आशीर्वादही दिला होता. खरं तर साधूचा हा माझ्यासाठी मिळालेला अभिशाप नाही तर वरदान आहे की देवा, आज तुझं साक्षात मला दर्शन झालेलं आहे. अशा प्रकारे या ठिकाणी त्याचाही भगवान उद्धार करतात. याच्या पुढे सुंदर अशी कथा, एक अशी गोड कथा येते. भगवान श्रीकृष्ण माता रुक्मिणीला म्हणतात, हे देवी, तुम्ही माझी सगळ्यात पहिली पत्नी आहात. मी बाकी सगळ्या पत्नीला बघितलं की सगळ्या जणी कधीतरी रुसतात, माझ्याकडे एवढा व्याप असतो, एवढ्या व्यापातून मी जर कधी वेळ काढू शकलो नाही तर पत्नी रुसून बसते. तुम्ही असंच केलं नाही, तसंच केलं नाही असं म्हणते. परंतु हे देवी रुक्मिणी, तुमची तर मी कधी काही काळजी घेतही नाही, तरीही सदा सर्वदा चेहऱ्यावरती अपार प्रसन्नता आहे. त्याचं काय कारण आहे? महाराज, जसा हा प्रश्न विचारला, अजून एक त्या ठिकाणी भगवान विचारतात की तुम्ही पत्र पाठवलं, बाकी विवाह जे झाले सगळे अनुषंगाने झालेले आहेत, परंतु खरोखर मनापासून पती म्हणून मला ज्यांनी स्वीकार केला त्या तर तुम्ही आहात. पत्र पाठवलं, त्या पत्रामध्ये एवढं सुंदर वर्णन केलं होतं, पण माझ्याविषयी तुम्हाला काही ठराविकच गोष्टी माहित होत्या. पण आज जगामध्ये लोक मला कधी नंदनंदन म्हणतात, तर कधी वासुदेव पुत्र म्हणतात, कधी मला यशोदानंदन म्हणतात, कधी देवकी नंदन म्हणतात. माझ्या आई बाबाचाच ठाव ठिकाणा मलाच नाहीये. कधी मी ग्वाला होऊन जातो, कधी यादव होऊन जातो, कधी काय, माझं काही खरं नाही. या जगामध्ये कधी माझ्याजवळ, माझ्यासोबत, माझ्याबद्दल अशी एक स्थिर वाक्य सापडत नाही. आणि तुम्ही एवढ्या मोठ्या राज्याच्या राजकुमारी, खूप चांगल्या ठिकाणी तुमचा विवाह संपन्न होता, परंतु तरी सुद्धा तुम्ही माझ्यासोबतच विवाह केला. या सगळ्याचं काय कारण आहे? माझ्याकडे असं काय आहे? काही नाही, तरी सुद्धा तुम्ही माझ्यासोबत विवाह केला आणि सदा सर्वदा प्रसन्न आहे. जसं त्या ठिकाणी प्रश्न ऐकला, माता रुक्मिणी तत्काळ बेशुद्ध होऊन जमिनीवर पडल्या. भगवान कृष्ण म्हटले, काही चूक झाली का आपली? तत्काळ पाणी घेतलं, डोळ्यावरती शिंपडलं, म्हणे देवी उठा उठा उठा, काय झालं? कशामुळे तुम्ही बेशुद्ध झाल्या? माता रुक्मिणी म्हणते, देवा, हा काही प्रश्न झाला का? आणि बरं, प्रश्न पण कधी? अहो, आता आपला मुलगा झाला, नातू पण आले, आता नातू आल्यानंतर तुम्ही मला हा प्रश्न विचारतात. सुरुवातीला विचारला असता तर ठीक होतं, प्रपंच आपला सगळा सरला, अशा वेळी प्रश्न विचारतात. भगवान म्हटले, नाही, विचारायला कधी वेळच मिळाला नाही, पण तुम्ही जरा. तेव्हा माता रुक्मिणी म्हणते, देवा, अपार संपन्नता, अपार वैभव असणारे तुम्ही, चराचराचे स्वामी, तुमच्या संपूर्ण वैभवाची, संपूर्ण ऐश्वर्याची चर्चा जी आहे ती काही मी ऐकली नाही का? आज सगळं विश्व, संपूर्ण त्रैलोक्य केवळ तुमची पूजा करते. मी अहो भाग्यशाली आहे की तुमच्यासारखे पती मला मिळाले. मला बाकी गोष्टीचा विचार नाही की तुम्ही देवकी नंदन आहात की यशोदानंदन, मला या गोष्टीशी काही मतलब नाहीये. बस तुम्ही माझे प्राणेश्वर आहात.
तुमच्या बाजूला उभं राहण्याची मला संधी मिळते, याच्यामध्ये माझं महान भाग्य आहे. याच्यापेक्षा आणखी दुसऱ्या कोणत्याच गोष्टीची मला गरज नाही. तुमच्या चरणांची दासी बनून राहणं हेच माझं परम भाग्य आहे. महाराज, ही खरी गोष्ट आहे बरं का. स्त्रियांच्या करता हाच महान धर्म आहे. आज आपल्या स्त्री समाजानं हा धर्म शिकला पाहिजे. पूर्वीच्या काळी पती जेव्हा घर सोडून बाहेर कुठं जात होते, तेव्हा पत्नी शृंगाराचा त्याग करून द्यायची. भगवान कृष्ण जेव्हा युधिष्ठिराकडे युद्धाला गेले होते, बरेच महिने आले नाही, त्यावेळी इकडे द्वारिकेमध्ये असणाऱ्या सगळ्या भगवंताची पत्नी भगवंताच्या विरहामध्ये सगळ्या शृंगाराचा त्याग करून मलिन वस्त्र धारण करून बसल्या होत्या. फक्त सौभाग्याचं लेणं अंगावर ठेवून बाकी सगळा शृंगार त्याग केला. स्वामी नाहीये मग कोणाला दाखवायला नटायचं. पती नाहीये तर मग कशासाठी एवढा शृंगार आहे. आणि जसं पती येणार आहे कळालं बरोबर सगळ्या स्त्रिया अत्यंत सुंदरी एका नववधू प्रमाणे नटून बसल्या पतीच्या स्वागताकरता. हे पत्नीचं कर्तव्य आहे की शास्त्राने जो नियम दिलेला आहे काही खराब नाहीये महाराज. एक पत्नी त्याला म्हणायचं जी प्रत्येक क्षणामध्ये पतीला अत्यंत गांभीर्यानं साथ देते. जेव्हा ती जेवण वाढते तेव्हा एका अन्नपूर्णेप्रमाणे दिसली पाहिजे, एक माता म्हणून दिसली पाहिजे. जेव्हा कुठल्या गोष्टी चांगल्या 4 गोष्टी समजावून सांगते एका शिक्षिकेप्रमाणे दिसली पाहिजे. प्रत्येक गोष्टीमध्ये असं सहाय्य त्या ठिकाणी मिळालं पाहिजे की या संपूर्ण विश्वामध्ये एक हीच स्त्री आहे जी की सर्व योगानं मला सहकार्य करणारी आहे असं वाटलं पाहिजे. त्यासाठी सगळ्या शास्त्रामध्ये जेवढ्या स्त्रियांना जेवढं व्रत सांगितलेलं आहे ते पती संबंधीच आहे. अहर्निश पतीची सेवा, गृह कार्य करणं आणि उरलेल्या वेळामध्ये भगवंताची कथा श्रवण करून राम 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 असं नावाचं जप करणं एवढी सगळ्यात मोठी साधना आहे महिलांच्या करता. साध्वी म्हटलं जातं, जी स्त्री पतिव्रता आहे तिला साध्वी म्हटलं जातं. बाकी कोणत्या साधनाची फार मोठ्या तपस्येची गरज नाहीये तुम्हाला. पण महाराज पती पण तसा असावा बरं का. पण असं आहे पती जर थोडा बिघडलेला असेल ना तर त्याला नीट करायचं काम तुमचं आहे. कोणत्याही दृष्टीने म्हणा, कोणत्याही प्रकारे म्हणा, परंतु त्याला जागेवर तुम्ही आणलं पाहिजे. जर तो व्यसन करतोय तर व्यसनातून माघारी आणण्याचं काम तुमचं आहे. काही दुराचार करतोय, चोरी करतोय, काही दहन लुटतोय, इतर कुट संगती करतोय, या सगळ्यापासून दूर करून सन्मार्गाकडे, कथा श्रवणाकडे, भगवंताच्या भक्तीकडे घेऊन यायचं काम तुमचं आहे. अशा प्रकारे सदा सर्वदा भगवंताचं सहाय्य करणारी माता रुक्मिणी आज भगवान पांडुरंगाच्या सोबत आपल्याला उभी पाहायला मिळते. महाराज एवढ्या पत्नी आहेत भगवंताच्या, एवढ्या पत्नी आहेत, पण पांडुरंगासोबत कोण आहे? कोणाला उभं केलं देवानं? एकमात्र माता रुक्मिणी. ही माता रुक्मिणी साक्षात लक्ष्मी आहे. अशा प्रकारे भगवान श्रीकृष्ण प्रसन्न झाले. माता रुक्मिणीचं उत्तर ऐकून आनंद वाटला. यापुढे कथा येते. भगवान श्रीकृष्ण आणि दाऊ बलराम दोघे एकत्र बसले होते. त्यावेळी भगवान कृष्ण आपल्या दादाला म्हणतात की दादा, खूप दिवस झाले, किती वर्ष झाले बरं आपण परत वृंदावनाला गेलो नाही, ब्रजामध्ये गेलो नाही. माता यशोदा, नंद बाबा, आपले बाळ गोपाळ, ते आपले जे बाल गोपाळ सखा आहेत ते सगळे मोठे झाले असतील ना. आता सगळ्यांचा आपल्यासारखाच विवाह झाला असेल ना. सगळे मोठे झाले असतील. मग काय करायचं लाला? आपल्याला जायचं का तिकडे? भगवान कृष्ण म्हटले मी जाऊ शकत नाही, कारण की वृंदावनामध्ये मी आता कोणत्या तोंडाने जायचं? माता यशोदा काय म्हणेल मला? एकदा गेला तसा गेलाच, तो कायमचा गेला.
पण आता कशा प्रकारे मी त्यांच्याकडे जाऊ? पण हे दादा, मला अशी इच्छा आहे की मी जाऊ शकत नाही, परंतु दादा तू तिकडे जा. भगवान कृष्ण आपल्या दादाला सांगतात जायला. दादा बलराम वृंदावनाकडे गेले. त्या ठिकाणी माता यशोदा आणि सर्वांची भेट त्या ठिकाणी घेतली. भगवान श्रीकृष्ण या ठिकाणी द्वारिका नगरीमध्ये एकटेच आहेत. असे पाहून भगवान श्रीकृष्णाला एक पत्र आलं. हे पत्र कोणी पाठवलं? म्हणतात की एक पौंड्रक नावाचा राजा होता. ध्यान देऊ नाही का बरं का ही कथा? पौंड्रक नावाचा राजा होता आणि त्या राजाचा एक शहाणा मित्र होता, तो काशीराज. काशीचा राजा होता तो काशीराज या पौंड्रकाकडे आला आणि त्याला म्हणतो, अरे तू एकदम वासुदेवासारखा दिसतो. वासुदेव म्हणजे भगवान श्रीकृष्ण द्वारिकाधीश. तू एकदम वासुदेवासारखा दिसतो. एक काम कर, तू वासुदेवासारखे कपडे घाल, चांगला वासुदेवासारखा शृंगार कर. मी सगळीकडे प्रचार करतो की हाच खरा वासुदेव आहे आणि द्वारकेत असणारा वासुदेव नकली आहे. म्हणजे कोण तुझं ऐकेल? अरे प्रयत्न तर करून बघू, काय जातंय आपलं. म्हणून या पौंड्रकानं भगवान श्रीकृष्णाचं रूप घेतलं आणि सगळीकडे स्वतःला वासुदेव म्हणून सांगू लागला. तेव्हापासून लोक याला पौंड्रक वासुदेव असं म्हणू लागले. पौंड्रक वासुदेवच खरा वासुदेव आहे हे सांगण्याकरता काशीराज म्हणजे याचा मित्र सगळीकडे फिरू लागला की हा पौंड्रकच खरा वासुदेव आहे, यालाच तुम्ही वासुदेव म्हणा, याचीच तुम्ही पूजा करा, याचाच तुम्ही जय जयकार करा. आणि खरं ना महाराज, लोक पण फार भोळे आहेत आपले. थोडासा दिखावा कुठे दिसला की लगेच त्याच्याच मागे पडतात. काय असतं कोणास ठाऊक. आपले लोक फार भोळेत. आतून नेमकं काय चालतंय ना काही कळतच नाही. बहिरंगावरती भाळून जातात. ही दुनिया अशी आहे महाराज, बहिरंगामध्येच आरूढ आहे. एक कहावत आहे ना, म्हणतात, भूलना नहीं यारो दुनिया के खुशनुमाइयों से, यहाँ लगे हैं वर्क चांदी के गोबर की मिठाई पर. मिठाई कशाची? शेणाची महाराज, परंतु त्याच्यावर चांदीचं वर्क लागलंय ना. असंच आहे आपलं. लोकांच्या अनेक दिखाव्या आडंबरावरती जातो आणि याला खरं समजतो. वास्तविक जीवनामध्ये महाराज, जो व्यक्ती जीवनामध्ये सदाचार सदा सर्वदा सत विनियोग करतो, आपल्या वेळेचा, आपल्या जीवनाचा, आपल्या वाणीचा, आपल्या तपस्येचा, सर्वथा तोच व्यक्ती पूजनीय आहे. मग अशा प्रकारे जो अपूज्य आहे, जो आडंबर करून लोकांना दाखवतो, त्याच्यामध्ये कधी भाळायचं नाही महाराज. कारण की काय होतं तुम्हाला सांगू का? असं आहे, जो व्यक्ती लोकांना पथ प्रदर्शन करतो, चला हाच रस्ता आहे, चला मी या रस्त्यानं चाललो, तुम्ही माझ्या मागेच चला, मागेच चला, मागेच चला, असं म्हणून लोक लोकांना मार्गदर्शन करतात, परंतु त्यालाच खरा मार्ग माहित नसतो. खरोखर कोणता रस्ता व्यवस्थित आहे, कुठे जायचं हे त्याला माहित नसतं आणि तो स्वतः आचरण असं दाखवतो. लोक त्याच्या मागे मागे चालायला लागतात. जसं भगवान सांगताना, यद्यदाचरति श्रेष्ठ तत्तदेवेतरो जन सयत् प्रमाणं कुरुते लोकस्तदनुवर्तते. तो श्रेष्ठ आहे, ज्याला समाजानं श्रेष्ठत्व दिलं, त्याच व्यक्तीला लोक आदर्श मानतात आणि त्याचं अनुकरण करतात, त्याच्या मागे मागे चालायला लागतात. पण महाराज, जपून चालायचं बरं का. जो चालतो तो खरोखर रस्ता जाणतो की नाही, का नुसताच दाखवतोय, याचं परीक्षण केलं पाहिजे. नाहीतर होईल काय महाराज, जो व्यक्ती पुढे चालतो ना, त्याच्या पाठीमागे भरपूर गर्दी असते आणि जो पुढे चालतो त्याला रस्ता माहित नाही, तर काय होईल, मोठ्या अशा खड्ड्यामध्ये सगळ्यात पहिला तो पडेल, कारण तो सगळ्यात पुढे चाललेला असतो. आणि मग तो सगळ्यात पहिल्यांदा खाली पडेल आणि मग बाकी सगळी जी जनसंख्या आहे त्याच्यावरून पडेल. आणि मग सगळ्यात मोठं नुकसान कोणाचं आहे? वरून पडलेल्याचं कमी नुकसान आहे महाराज. जे खाली तळात जाऊन पडलं ना, ते गेलं, त्याचं काही उरलंच नाही. म्हणून जपून चालावं माणसाने. रस्ता माहित आहे तो सांगायचा, अगदी काही पण सांगत नाही फिरायचं.
सगळीकडे सगळ्या लोकांना फक्त मार्गदर्शन करत फिरू लागला, हे असं आहे, मी वासुदेव आहे, मी वासुदेव आहे. आणि असं म्हणून सगळीकडे महाराज पौंड्रक वासुदेव महाराज की जय असं म्हणून प्रचार सुरू झाला. महाराज तुम्ही हुशार माणसं आहे, तर तुम्ही काय पौंड्रक वासुदेवाचा जय जयकार नाही लावणार, कारण तुम्हाला माहिती आम्ही त्या पक्षातले नाहीये. मग अशा प्रकारे त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्णाकडे पौंड्रक वासुदेवाचा संदेश आला की मला तुम्हाला भेटायचं आहे. भगवान कृष्ण तातडीनं निघाले. महाराज म्हटले कुठे भेटायचं बोल. पौंड्रक वासुदेवाच्या नगरीमध्ये भगवान कृष्ण गेले. पौंड्रक वासुदेव घाबरून गेला. त्याला मला वाटलं हा कसा येतोय, पण हा खरोखर आला. युद्ध झालं. महाराज भगवान श्रीकृष्णाने पौंड्रक वासुदेवाचा उद्धार केला. कथेमध्ये पुढे भाग असा येतो की त्या ठिकाणी हा जो काशी नरेश होता त्यानं दाऊ बलराम यांचं रूप घेतलं होतं आणि दाऊ बलराम यांनीच या काशी नरेशाला मारलं. पुढे कथा अजून एक अशी येते की द्विविध नावाचा एक वानर होता त्याच राज्यामध्ये. तो द्विविध वानर तो लोकांना सांगायचा की मी हनुमान आहे, मी हनुमंत आहे अशी म्हणून तो पूजा घ्यायचा लोकांची. परंतु हनुमानजी महाराज स्वतः आले आणि त्या द्विविध वानराला त्यांनी उद्धार केला. अशा प्रकारे या ठिकाणी पौंड्रक वासुदेवाची कथा पूर्ण होते. त्यानंतर पुढे भगवान परमात्मा सांब याचा विवाह करतात. सांब भगवंताचा दुसरा पुत्र. त्याचा विवाह त्या ठिकाणी संपन्न झाल्यानंतर भगवान श्रीकृष्णाला एक मोठं असं सुंदर निमंत्रण आलं. ते निमंत्रण म्हणजे राजसूय यज्ञाचं निमंत्रण. लक्ष देऊन ऐकता ना तुम्ही. राजसूय यज्ञ कुणी नियोजित केला होता, म्हणतात धर्मराज युधिष्ठिर महाराजांनी. त्यांचं जे इंद्रप्रस्थ आहे तिथे राजसूय यज्ञाचं मोठं नियोजन झालेलं आहे. त्या नियोजनामध्ये साक्षात भगवान श्रीकृष्ण यांना निमंत्रण आहे. भगवान यज्ञामध्ये गेले. तर राजसूय यज्ञाचा एक असा नियम आहे की राजामध्ये जेवढे सगळे राज्य आहेत त्या सगळ्या राज्यांनी याच राज्याच्या अधीन व्हावं, शरणागती पत्करावी. आणि जर अधीन होता येत नसेल तर युद्ध करायचं. जवळपास सगळे राजे अधीन झाले. इंद्रप्रस्थ आणि हस्तिनापुरावर सगळे राजे अधीन झाले. परंतु एक मगध राज्याचा राजा, त्याचं नाव आहे जरासंध. मगध नरेश जरासंध अनुमती देईना. नाही म्हणे यज्ञ होऊ देणार नाही, माझी अनुमती नाही, म्हणून युद्ध करावं लागलं. भगवान श्रीकृष्ण, भीमसेन आणि अर्जुन तिघे जण ब्राह्मणाचा वेश धरून त्या ठिकाणी मगध प्रांतामध्ये गेले. मगध प्रांतामध्ये जाऊन त्यांनी ब्राह्मणाचा वेश धारण केलेला आहे. भिक्षा मागितली. एक भजन घ्या. जय जय राधा रमण हरि गो, जय जय राधा रमण हरि
अशा प्रकारे मगधराज जरासंधाकडे भगवान कृष्ण, भीमसेन आणि अर्जुन तिघेही ब्राह्मणाचं रूप धरून गेले. त्या ठिकाणी जरासंधानं ब्राह्मणांची पूजा केली आणि म्हणाला की ब्राह्मण देवता, तुम्ही माझ्याकडे आला आहात, कशासाठी आला आहात मला सांगा, काय देऊ मी तुम्हाला भिक्षेमध्ये. तेव्हा ब्राह्मण देवता म्हणतात की राजा, आम्हाला तुझ्यासोबत द्वंद्व युद्ध करायचं आहे. आणि ब्राह्मण माणसं कुणी युद्ध करायचं मागणी मागतात का? ब्राह्मणांची गोष्ट आहे का आम्हाला युद्ध करायचंय? तेव्हा जसं द्वंद्व युद्ध मागितलं त्याच बरोबर जरासंधानं ओळखून घेतलं की हे कोणी ब्राह्मण नाही. जरासंधानं तत्काळ ओळखलं की हे कृष्ण, भीमसेन आणि अर्जुनच आहेत. त्यांना सांगितलं की तुम्ही तुमच्या वास्तविक रूपात या. द्वंद्व युद्ध सुरू झालं महाराज, पण कोणासोबत करायचं? म्हणे मला भीमसेना सोबतच द्वंद्व युद्ध करायचं. द्वंद्व युद्ध सुरू झालं. भीमसेनानं त्या ठिकाणी या जरासंधाचे दोन्ही पाय असे धरले आणि दोन्ही पायांना पूर्णपणे त्या ठिकाणी वेगळं केलं, दुभंगून काढलं. संपूर्ण शरीराचे दोन बरोबर मधोमध भाग असे केले. दोन भाग झालेला हा जरासंध, एक भाग एका बाजूला फेकून दिला, दुसरा भाग दुसऱ्या बाजूला फेकून दिला. अशा प्रकारे भीमसेनाला वाटले की आपण जिंकलो. परंतु महाराज, ते जरासंध जो होता तो आपोआप आला आणि जोडून गेला आणि परत जिवंत झाला. असा कसा जिवंत झाला? म्हणतात त्याचं कारण असं आहे की तो जन्मालाच अशा प्रकारे आला होता. दोन भागात पुत्र हा जन्माला आलेला होता. आईनं पाहिलं की बाळाचे बरोबर मधोमध असे दोन भाग आहेत, तरी बाळ जिवंत आहे. डोळ्यानं बघतंय हे बाळ, बाळ जरा जास्तच विचित्र दिसतंय असं म्हणून आईनं ते बाळ घेतलं आणि जंगलात टाकून दिलं. त्या वनामध्ये एक जरा नावाची राक्षसी होती. त्या राक्षसीनं त्या बाळाला जोडलं महाराज आणि ते जिवंत केलं, एकदम व्यवस्थित माणसासारखं केलं. त्या जरा राक्षसीनं त्याला जोडून जिवंत केलं म्हणून त्या बाळाचं नाव जरासंध असं पडलं. मग त्या जरासंध राक्षसाला भगवान श्रीकृष्ण आता सांगतायत मारायचं कसं. भगवान कृष्ण त्या ठिकाणी संकेत करून भीमसेनाला सांगतात की बाबा, या जरासंधाला फाडून असं नाही फेकायचं, असं उलट फेकायचं. त्याला फाडलं की एक बाजू इकडे आणि ही दुसरी या बाजूला, असं उलट फेकायचं म्हणजे तो मरेल. अशा प्रकारे त्या ठिकाणी भीमसेनानं दुसऱ्यांदा त्याला फाडलं आणि उलट फेकून दिलं. त्याबरोबर जरासंध कायमस्वरूपी मरून गेला. अशा प्रकारे जरासंधाचा वध केल्यानंतर मगध देशाचा जो राजा आहे कोण होईल म्हणून अशा प्रकारे विचार आला. मगध देशाचा राजा असणारा त्या ठिकाणी जरासंध मारला गेला. त्याचा पुत्र तो लगेच शरण आला. म्हणे माझा एवढा मोठा बलाढ्य बाप, त्याला मारलं म्हणजे आपण काय आहोत. म्हणून तत्काळ त्याने देवाचे पाय धरले, हे भगवंता मला क्षमा करा. भगवान कृष्ण म्हटले काही हरकत नाही, आजपासून या राजाचा राजा तू आहे, राज्यकारभार तू सांभाळायचा आहे. जरासंधाच्या मुलाला राज्य देऊन भगवान श्रीकृष्ण निघाले. परंतु त्या जरासंधानं जे राजे सगळे कोंडून ठेवले होते त्या सगळ्या राजांनाही त्या ठिकाणी सोडून दिलं, सुटका त्यांची केली. अशा प्रकारे बंदी राजांची मुक्ती केल्यानंतर भगवान श्रीकृष्ण आता इंद्रप्रस्थामध्ये आले. राजा युधिष्ठिराच्या राजसूय यज्ञामध्ये सहभाग घेतात. भगवान श्रीकृष्ण राजसूय यज्ञामध्ये आहेत. त्या ठिकाणी आता एक प्रश्न पडला की महान विशाल असा हा यज्ञ आहे, त्या यज्ञामध्ये सगळ्यात अग्रपूजा कोणाची करायची प्रश्न आहे.
अग्रपूजा म्हणजे एवढ्या मोठ्या यज्ञात सगळ्यात पहिली पूजा कोणाची करायची? कारण पूजनीय सभेमध्ये सगळे सभासद असे लोक बसले होते जे महान पूजनीय आहेत. कोण होतं सभेमध्ये? महर्षी बादरायण म्हणजे भगवान वेदव्यास महाराज, ज्यांनी या सर्व ग्रंथाचं रचना केली ते भगवान वेदव्यास महाराज, जे की साक्षात त्या सभेमध्ये बसले होते. कुरुवृद्ध असणारे पितामह भीष्म सभेमध्ये बसले होते. संपूर्ण भरत वंशाचे गुरु असणारे द्रोणाचार्य बसलेले आहेत. कुलगुरु कृपाचार्य आहेत. हे सगळे लोक तिथे बसलेले असताना ऋषी मुनी सप्तर्षीगण सगळे लोक बसलेले आहेत. या सगळ्यामध्ये नेमकी कोणाची पूजा करायची काहीच कळेना. अशा वेळी सगळ्या लोकांनी एकमत होऊन एकाच स्वरामध्ये आवाज दिला की या संपूर्ण सभेमध्येच नाही तर आता या सगळ्या त्रैलोक्यामध्ये केवळ भगवान श्रीकृष्ण आहे, जे की अग्रपूज्य आहे. त्यांच्यापेक्षा मोठा अग्रपूज्य आता शोधून सापडणार नाही. अशा प्रकारे सगळ्या लोकांनी एकाच स्वरात सहमती दिली. परंतु महाराज एक असा आवाज होता जो थोडासा विरोधात होता. तो आवाज म्हणजे शिशुपालाचा. आला बर का हा शिशुपाल, जो जय आणि विजय जो अभिशापित आहे ना, हा शिशुपाल म्हणजे भगवान श्रीकृष्णाच्या सख्या आत्याचा मुलगा आहे. हा शिशुपाल जो दैत्य आहे, हा तोच शिशुपाल ज्याच्याशी रुक्मिणी देवीचा विवाह होणार होता, परंतु भगवान श्रीकृष्णाने रुक्मिणीचं हरण केलं. तो शिशुपाल सगळ्या सभेमध्ये भगवंताला बोलू लागला की हा कृष्ण कोण आहे? बाकी सगळ्यांची बुद्धी वाया गेली का की या कृष्णाला तुम्ही अग्रपूजा देतायत? याचा काय मान आहे? याला कोण मानतंय जगामध्ये? काय आहे काय असं याच्याकडे? काही नाही, सगळा दिखावा आहे. याच्याकडे कोणती शक्ती नाही, याच्याकडे कोणती विद्या नाही, याच्याकडे असं काहीही महान गुण नाही ज्याच्याद्वारे याची पूजा केली जावी. असं काहीही नाही कृष्णाकडे. काय आहे? हा ग्वाला तर आहे. गायाचं दूध काढायचं, गायाचं दूध विकायचं, एवढंच येते याला. अरे चोरी केली आणि चोरी, चोर आहे हा चोर. याला विचारा याची आई कोण आहे? भगवान कृष्णाला बराच माहित नाही ना कोण आई आहे. शिशुपाल म्हणतो याला तरी माहित आहे का याची आई नेमकी कोण आहे? देवकी आहे की यशोदा आहे? कोणी म्हणतं हे नंदबाबा याचे वडील आहेत. काही लोक म्हणतात वसुदेवाचा मुलगा. नेमकं आहे कोण याला तरी माहित आहे का? अशा प्रकारे अनेक भगवान परमात्म्याला बोलून झालं महाराज. अनेक बोलून झाल्यानंतर भीमसेन महाराज एवढे रागावले, तापून गेले. तुला फेकील, तुला मारील. भीमसेन अत्यंत वेगामध्ये धावून गेले. भगवान कृष्ण थांबवतात. बस बस बस, जायचं नाही पुढे म्हणे. अर्जुनालाही प्रचंड क्रोध आला. महाराज एक क्षत्रिय आहेत ना, रक्त गरम होतं लगेच. क्रोध आला लगेच. सगळ्यांना बाजूला केलं. भगवान म्हटले अजिबात कोणीच काही करायचं नाही, सर्वांनी शांत राहा. हा शिशुपाल अजून देवाला बोलू लागला. भगवान कृष्ण हे सगळं शांतपणे ऐकून घेतात. हे पाहून दाऊ बलराम आता बोलू लागले की कृष्ण तू खरोखर क्षत्रिय आहे? स्वतःच एवढा अपमान तुला कसा काय सहन होतो? हा शिशुपाल याची काय योग्यता आहे? हे सगळं तुझ्या समोर तो बोलतोय, याची एवढं साहस कसं आहे? या शिशुपालाला आता मी त्याची बोलती बंद करतो. तुला नाही काही बोलतायत, परंतु मी माझ्या आई बाबाचा अपमान सहन करणार नाही. तुला जर काही नसेल जमत तर मी जातो असं म्हणून दाऊ बलराम पुढे निघाले. भगवान कृष्ण दादाचा हात धरतात. दादा नको जाऊ पुढे. तुला काय वाटतं हे सगळं मी गुपचूप सहन करतोय? नाही, मी मोजतोय. कारण की मी वचन दिलेलं आहे. जोपर्यंत शिशुपालाचे 100 अपराध पूर्ण होत नाही तोपर्यंत मी याला मारणार नाही. दाऊ बलराम म्हणले तू कोणाला वचन दिलं एवढं मोठं? भगवान कृष्ण म्हटले मी याच्या आईला म्हणजे आपल्या आत्याला वचन दिलेलं आहे. याच्या आईला वचन दिलं. आईला माहित होतं की माझा मुलगा फार अभद्र आहे आणि असा अभद्र मुलगा किती अपराध करेल आणि क्रोधामध्ये आले तर भगवान कृष्ण याला मारतील. म्हणून आईनं वचन घेतलं भगवान कृष्णाकडून की जोपर्यंत 100 अपराध माझा मुलगा करत नाही तोपर्यंत त्याला मारायचं नाही. आईला वाटलं महाराज 100 अपराध करायला भरपूर आयुष्य लागेल.
आईला काय माहिती या मूर्खानं एकदाच सगळे अपराध करून मोकळा झाला, जणू काही त्याला जगायची इच्छाच नाही. भगवान कृष्ण म्हणले शिशुपाला एकूण 98 अपराध झाले. शिशुपाल म्हणतो अरे तू काय करून घेणार आहे माझं? 98 काय 98,000 अपराध केले तरी तू माझं काही बिघडवू शकणार नाही असं म्हणून शिशुपाल अजून भरपूर भगवंताला बोलू लागला. नको नको ते अपशब्द देवाला बोलू लागला. भगवान कृष्ण मोजतात झाले 99. शिशुपाल म्हणतो काय करायचं करून घे, अजून तुला मी बोललो तू असा आहे तू तसा आहे. भगवान कृष्ण म्हणतात शिशुपाला 100 अपराध पूर्ण झाले, आता बोलू नको. शिशुपालाचं बोलणं थांबत नाही, मला चालू आहे. भगवान श्रीकृष्णानं तत्काळ त्या ठिकाणी सगळ्या प्रकारच्या लोकांना शांत केलं आणि स्वतःचं सुदर्शन चक्र घेतलं. सुदर्शनाला आदेश दिला की त्याचा शिरच्छेद करू नये. सुदर्शन चक्र धावतच गेलं महाराज आणि शिशुपालाला त्याच्या शिराला धडावेकळं केलं, शिरच्छेद झाला. अशा प्रकारे शिशुपाल मरून त्या ठिकाणी त्या सभेमध्ये पडला. मोठं युद्ध रक्तपात नको. भगवान म्हटले यज्ञाचा चांगला प्रसंग आहे, अशा वेळी रक्तपाताचं काम ठीक नाहीये म्हणून थोडक्यात युद्ध संपवलं. सुदर्शन चक्र जसं गेलं त्या ठिकाणी शिशुपाल मेला. सुदर्शन चक्र परत भगवंताच्याकडे माघारी आलं. भगवंताच्या बोटामध्ये सुदर्शन चक्र आलं. परंतु आल्यानंतर काय झालं महाराज, ते सुदर्शन चक्राला भगवंताच्या हातावर छोटासा घाव केला. देवाला ते लागलं आणि त्यातून रक्त निघू लागलं. सगळ्या लोकांचं लक्ष आहे शिशुपाल मेला त्या गोष्टीकडे. एक मात्र द्रौपदी आहे पांडवांची पत्नी, जिच्या लक्षात आलं की भगवंताच्या बोटाला जखम झालेली आहे. मग काय केलं तिने तत्काळ, आपल्या साडीचा एक पदर छोटासा फाडला आणि देवाच्या हाताला पट्टी बांधली महाराज. भगवान कृष्ण म्हणतात की हे कृष्णे सगळ्याचं लक्ष तिकडे आहे आणि अशा वेळी तुझंच केवळ लक्ष माझ्याकडे आहे. तू आज स्वतःची साडी फाडून माझ्या बोटाला जे जखम रक्त येते ते बंद केलं. तुझ्या या उपकाराची मी अशी फेड करेल, एकदम सूत समेत तुझं कर्ज उतारेल. तेच भगवान श्रीकृष्ण द्वारिकाधीश परमात्मा या द्रौपदी मातेच्या वस्त्रहरणाच्या वेळी वस्त्र पुरवतात. भगवान परमात्मा वचनबद्ध असतात महाराज. अशा प्रकारे आता सगळे विरोध संपले, भगवंताची अग्रपूजा सुरू होणार आहे महाराज. विरह प्रसंग नाहीये, उत्सव प्रसंग आहे. ते विरह राग वाजवून उत्सव आहे, यज्ञ होत आहे. या ठिकाणी युधिष्ठिर महाराजांच्या यज्ञामध्ये एवढा सुंदर दिव्यतम असा सहभाग घेणारे सर्व देवता लोक, सगळे सभासदगण, पृथ्वीवर असणारे समस्त राजे लोक एकत्रित जमले आणि भगवान श्रीकृष्णाची अग्रपूजा होताना साक्षी झाले. भगवान श्रीकृष्णाची अग्रपूजा झाली. संपूर्ण यज्ञ अत्यंत आनंदात संपन्न झाला. यज्ञ संपन्न झाल्यानंतर महाराज शेवटचं काम आहे बरं का. शेवटी काय असतं बोला, कथा संपली, कीर्तन संपलं, कार्यक्रम संपला की शेवटी असतं भोजन असतं. यज्ञ झाल्यानंतर महाराज तसं दररोज यज्ञात जेवण होतं. यज्ञाच्या शेवटी महाराज एवढ्या पत्रावळ्या पडल्या सगळीकडे, जिकडे बघावं तिकडे फक्त पत्रावळी. भगवान कृष्ण स्वतः कंबर खोचून पत्रावळी वेचू लागले महाराज. कुठे, राजा युधिष्ठिराच्या राज्यामध्ये भगवान कृष्ण जे द्वारिकाधीश आहे, चराचराचे स्वामी आहे, ज्या या यज्ञामध्ये ज्यांची अग्रपूजा झालेली आहे ते भगवान कृष्ण आज राजा युधिष्ठिराच्या यज्ञामध्ये पत्रावळी वेचायचं काम करतायत. बघा महाराज, त्याच्यामुळे तुम्हाला एक गोष्ट चांगली लक्षात ठेवायची बरं का. कोणत्याही ठिकाणी तुम्ही जा कार्यक्रमाला, कुठेही जा, आपण जेवलेली जी आपलं पात्र आहे, जी आपली पत्रावळी आहे, ती पत्रावळीच म्हणता ना तुम्ही. जे काही तुमचं जे पान आहे, जे पात्र आहे, त्याला व्यवस्थित ठिकाणीच त्याची विल्हेवाट लावली पाहिजे. असं कुठे पण फेकून उठून निघून जायचं नाही. जेवण आपण केलं ना, ती पत्रावळ आपणच उचलायची आणि जिथे कचरा पेटी आहे, जिथे आपल्या मंडळानं व्यवस्था केली आहे, तिथे नेऊन टाकायची. ही आपली जबाबदारी आहे. नाहीतर बघा, आपली पत्रावळी उचलायला आपल्या पाठीमागे भगवान सुद्धा येऊ शकतात आणि ते केवढं मोठं पाप आपल्याला लागेल. हा, ते पाप मग महाराज कुठेच फिटणार नाही असं आहे. बाकी ठिकाणी केलेलं पाप भगवंताच्या द्वारामध्ये येऊन फिटतं,
पण देवाच्याच दारात केलेलं पाप फेडायला कोणती जागा नाहीये. म्हणून इथं पाप फेडायला आलात, पाप घेऊन जायचं नाही. आपली पत्रावळ आपणच उचलून टाकायची. स्वयंसेवा असते इथं. तुम्ही कोणी का असे ना, देवाच्या द्वारात आले ना, बस साधारणच आहात. अग्रपूजा, ज्या भगवंताला अग्रपूजा मिळाली तो परमात्मा सगळं कार्य वहन करतो. ज्याच्याकडे कार्य वहन करण्याचं सामर्थ्य असतं तोच व्यक्ती अग्रपूजेचा मानकरी असतो. उगाच अग्रपूजेचा अधिकार नाही मिळालेला. भगवान परमात्म्याला सगळं वहन करावं लागतं. अधिकार येण्याकरता व्यक्तीला संघर्ष करावा लागतो. त्याला फार मोठं त्याच्याकरता फार साहस, फार धैर्य जीवनामध्ये आणावं लागतं. तेव्हा कुठेतरी एक मोठं असं पद त्याला मिळतं. त्या पदाचा हा सन्मान असतो. अशा प्रकारे भगवंताने राजा युधिष्ठिराचा संपूर्ण राजसूय यज्ञ आज पूर्ण केला. भगवान श्रीकृष्ण भगवान परमात्म्याच्या प्रती आभार व्यक्त करण्याकरता राजा युधिष्ठिराकडे शब्द नाही आहेत महाराज. संपूर्ण कार्य त्यानेच तर वहन केलेलं आहे. अशा प्रकारे द्वारिकाधीश भगवान अनेक सुंदर सुंदर लीला करतात. भगवान द्वारिकाधीश श्रीकृष्ण आणि दाऊ बलराम दादा दोघेही द्वारिका नगरीमध्ये नाही आहेत. याचा लाभ शत्रू पक्षाने घेतला. कृष्णही नाही, बलरामही नाही. आता आपण द्वारिका नगरीवर आक्रमण करू शकतो. अशा प्रकारे ज्या लोकांचा भ्रम होता त्या ठिकाणी त्यांनी आता त्या ठिकाणी प्रतिशोध घेतला. शिशुपाल या ठिकाणी मारला गेला. शिशुपालाचा एक मित्र होता, त्याचं नाव आहे शाल्व. त्या शाल्वाने काय केलं, आता या ठिकाणी द्वारिका नगरीवर आक्रमण केलं. हा शाल्व महान शिवभक्त होता. यानं काय केलं, भगवान शंकराची भक्ती करून करून एक अजेय असं विमान भगवान शंकराकडून प्राप्त केलं. तो त्या विमानात बसायचा आणि युद्ध करायचा. त्यानं सोडलेलं शस्त्र शत्रूपर्यंत पोहोचायचं. परंतु शत्रूनं सोडलेलं जे काही महान शस्त्र आहे ते केवळ त्या विमानापर्यंत जायचं आणि त्या विमानापासून माघारी फिरायचं. विमानाच्या आत बसलेला हा शाल्व, त्याचं कोणीच काही बिघडवू शकत नाही. अनेक प्रकार युद्ध करून झालं. प्रद्युम्न आहे, सांब आहे, अनिरुद्ध आहे, सर्वांनी युद्ध केलं. परंतु त्या शाल्वाला कोणीही पराभूत करू शकलं नाही. शेवटी भगवान श्रीकृष्णाला पत्र पाठवलं की देवा तुमची गरज आहे, तातडीनं या. भगवान कृष्ण आणि दाऊ बलराम दोघेही द्वारिका नगरीमध्ये आले. भगवान कृष्ण म्हणतात, दादा तुम्ही नगरीचं रक्षण करा, या शाल्वाला मी बघून घेतो. भगवान कृष्ण गेले पुढे, जाऊन बघितलं की विमान आहे, अजेय असं विमान आहे. पहिलं या विमानाचं छेदन करावं लागेल. भगवान म्हटले यांनी द्वारका नगरीला अगोदरच खूप हानी पोहोचवली आहे, आता जास्त वेळ युद्धात काही घालवायचा नाही. भगवंताने एक गदा घेतली, गरगर फिरवली आणि अशी जोरदार त्या पूर्ण अशा विमानावर आदळून दिली. जशी देवाची गदा त्या विमानाला आदळली, विमानाचे तुकडे तुकडे झाले, छिन्न भिन्न झालं ते विमान आणि त्या विमानाच्या आधारावर बसलेला शाल्व आकाशातून धाडकन जमिनीवर कोसळला आणि जागीच मरून पडला. महाराज देवानं जास्त वेळ घातलाच नाही युद्ध करायला, तत्काळ उचलला की टाकला. असं सगळे राक्षसही आपण अशीच मारले, जास्त वेळ घातला नाही महाराज. अशा प्रकारे शाल्व गेला. यानंतर भगवान परमात्म्याने दंतवक्त्र नावाचा दैत्य मारला. तोही या भगवान श्रीकृष्णाच्याच आत्याचा मुलगा होता, जो की शिशुपालाचा परम मित्र होता. त्यालाही देवानं गदा युद्धातच मारलं. शिशुपाल आणि दंतवक्त्र हे दोघेही जय आणि विजयाचे काय म्हणतात अभिशापित अवतार आहेत. मग या तीनही अवतारामध्ये भगवंताने यांचा उद्धार केलेला आहे. आता हे जय विजय अभिशापातून मुक्त झाले आणि सदा सर्वदा वैकुंठ लोकामध्ये भगवंताच्या धामामध्ये पोहोचले, देवाच्या सेवेमध्ये नियुक्त झाले. अशा प्रकारे भगवंताने यांचा उद्धार केला. यापुढे भगवंताने विदुरथ नावाच्या एका दैत्यासोबत युद्ध केलं, त्यालाही द्वंद्व युद्धातच पराभूत केलं. पुढे एक बलबलासुर नावाचा दैत्य आला, त्या बलबलासुरालाही देवानं द्वंद्व युद्धातच मारलं. अशा प्रकारे अनेक दैत्य मारले. आता ही जी लीला आहे महाराज, या ठिकाणी दैत्य मारण्याचे जास्त पराक्रम आहेत देवाचे. त्याचं कारण असं आहे, भगवान कृष्ण सांगतात ना, परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां.
संभवामि युगे युगे. भगवंताने सांगितलं की मी येईल. दोन कामं करणार आहेत देव. काय करणार आहेत? सगळ्यात पहिलं परित्राणाय साधूनाम आणि दुसरं विनाशाय च दुष्कृताम. इथून मागे जेवढी देवानं लीला केली, देवाचं द्वारिका नगरीत येण्यापूर्वी जेवढी लीला झाली, ही सगळी लीला परित्राणाय साधूनाम म्हणजे साधूचं रक्षण करायचं, सगळ्या भक्तांवर अनुग्रह करायचा, प्रेमानं सगळ्या भक्तांना जवळ घ्यायचं. आणि तिथून पुढे जी लीला आहे ती विनाशाय च दुष्कृताम, दुष्कृत्य करणाऱ्या सर्व राक्षसांना मारायचं. राक्षसांना पूर्वीही मारलं देवानं, परंतु ते प्रमाण कमी होतं. भक्तांची भेट घेणं, भक्तांवर कृपा करणं, ती लीला जास्त होती. परंतु विनाशाय च दुष्कृताम ही लीला इथे मात्र जास्त आहे. इथेही भक्तांवर कृपा केली, परंतु दुष्कृत्यांवर जास्तीत जास्त देवानं विनाश केल्याचं काम त्या ठिकाणी सापडतं. अशा प्रकारे एकानंतर एक दैत्य आले आणि भगवंताच्या हातानं उद्धार पावत गेले. बघा महाराज, ते राक्षसी आपल्यापेक्षा बरे म्हणायचे, ते देवाच्या हाताने मरतात. बघा, नाहीतर आपल्यासारखं मरण महाराज, कुत्र्यासारखं मरून काय उपयोग आहे? मरायचं तर कसं? कसं मरायचं? भगवान परमात्मा साक्षात समोर आहे, त्याला बघायचं आणि हसता 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 मरायचं. हे मरण खरं आहे. काही लोक म्हणतात, बरे हार्ट अटॅकने गेले, 1 मिनिटात खेळ संपला. महाराज, जो मेलाय ना त्याला विचारायचं, आता तो राहिला नाही पण त्याला विचारायचं, त्याला मरताना किती त्रास झालेला आहे. हार्ट अटॅक आला आणि गेला म्हणजे काही सोपं मरण नाहीये. मरण कोणतंही असू द्या, ते सोपं नाहीये. परंतु साक्षात भगवंत स्मरणामध्ये आहे, चित्तामध्ये परमात्मा आहे, सदा सर्वदा त्याचं भजन चालू आहे. अशा साधू महापुरुषांना जे हसत हसत मरण येतं, ते मरण सगळ्यात जास्त सुखाचं आहे. म्हणून साधू महात्मे मागतात ना देवाकडे, जेव्हा या शरीरामधून प्राण निघेल तेव्हा मुखामध्ये देवाचं नाव असावं. भगवंत श्री माधव समोर असा उभा असावा, त्याचं स्मरण चित्तामध्ये असावं आणि सर्व भावाने समर्पण बुद्धी त्याच्यावर असावी. तेव्हाच आपल्याला मरण यावं. महाराज, संत महापुरुषांच्याकडे असं मरण असतं, देवाकडे प्रार्थना करतात.